कारुणिक अर्थ सम्यक संबुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आज ज्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत असे राष्ट्रसंत गाडगे महाराज, या सर्व महापुरुषांना त्यांच्या क्रांतिकारी परिवर्तनवादी विचारांना विनम्र अभिवादन करतो। आदरणीय विचार मंच, माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नाही। माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नाही। मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे सुद्धा माझ्या हातात नाही। मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे सुद्धा माझ्या हातात नाही। पण अशा या विद्रोही साहित्य संमेलनाच्या, कवी संमेलनाच्या माध्यमातून मी समाजामध्ये परिवर्तन निर्माण करू शकतो हे सामर्थ्य माझ्या हातात आहे। हा संदेश देण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहोत। वेदनेच्या आजारावर प्रेमाची फुंकर मारून, वेदनेच्या आजारावर प्रेमाची फुंकर मारून माणुसकीच्या गाभाऱ्यात भावनांचा आदर करणारा कवी मी मयूर गायकवाड आपल्या समोर एक कविता सादर करीत आहोत। नुकताच आपण एक घटना ऐकली असेल, रिद्धपूरला एक घटना घडली आहे। एक छोटीशी मुलगी आहे 17 वर्षाची, त्या मठामध्ये ती सेवा देत होती। तर अशा सेवा देत असताना त्या मठातल्या जो गुरुजी होता, जो काही हे होता, त्यांनी तिच्यावरती अत्याचार केला। त्यामध्ये तिचे मामा सुद्धा सहभागी होते आणि मावशी सुद्धा सहभागी होते। अशा म्हणजे खूप वाईट घटना आपल्या देशामध्ये खूप दिवसापासून घडत चाललेल्या आहेत। तर या घटनेवर आधारित माझी एक कविता आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत। कविता आपल्या समोर सादर करतो। हवस हैवानियतचा चष्मा लावून माणुसकीचा बलात्कार करणाऱ्यांनो, जरा तो चष्मा काढून समानतेच्या जमान्यात थोडं जाऊन तर बघा। दिसेल तुम्हाला तुमच्याही घरात आई भगिनी। खैरलांजी भोतमांगे ह्या माणुसकीच्या काडीमा फासणाऱ्या जखमा अजून सोकल्याच नाही। आणि तेवढ्यात एका निर्दोष डॉक्टरचं शिक्षण घेणाऱ्या मुलीचा बलात्कार करून जीव घेणं काही जुनं नाही। इथं अंगाचे प्रदर्शन करून पैसा कमावणाऱ्यांना मिळते इथं Z+ सुरक्षा। आणि इथल्या सर्वसामान्य जीवन जगून सुजलाम सुफलाम स्वतंत्र असलेल्या माझ्या असुरक्षित देशातील निरागस मुलींचं काय? पुढं न्यायालयातला तो डोळ्याचा पट्टी बांधून उभा असलेला न्यायाचा पुतळा गुन्हेगाराचं वर्चस्व बघून हातातला तराजू एकतर्फा हळूच झुकवत आहे। कित्येक दिवस असा अन्याय होत राहणार आणि शरीर सुखाची नशा करणाऱ्या गिधाडांना मोकळं सोडलं जाणार। गाईला, पुढची ओळ आहे का, आपल्या देशामध्ये गाईला खूप महत्व आहे। गाईला माता समजून बाईला फक्त वासनेचं साधन समजणाऱ्यांनो, तुम्हाला कुठं समजणार वेदना? एक कलाकार जेव्हा फाशी घेऊन मरतो, बघा सुशांत सिंह राजपूतने जेव्हा फाशी घेतली ते पूर्ण प्रकरण संपूर्ण मीडियामध्ये अख्ख्या जगामध्ये दाखवलं, पण जेव्हा एक बलात्काराची बातमी सुद्धा आपल्या देशामध्ये वाजत नाही, एक कलाकार फाशी घेऊन मरतो, तेव्हा ते पूर्ण प्रकरण जगात किती दिवस गाजतं। पण इथं बलात्काराची साधी बातमी सुद्धा वाजत नाही। कदाचित इथं पीडितेची जात आळवी आली असावी। सत्तेत बसून कायद्याची नग्न धिंड काढणाऱ्यांनो, निर्दोष जीवाचं शोषण करून लचके तोडणारे नराधम तुमचे जावाई तर नाहीत ना? नराधमांचे हलकट चाळ्यांचे झोंबलेले चटके सहन करत पेटत राहील शांततेनं प्रेत। निर्भया, प्रियंका, मनीषा, कोलकाताची डॉक्टर मुलगी, आज अशा अजूनही भगिनी आहेत न्यायाच्या प्रतीक्षेत। धन्यवाद। सरांनी मगाशी सांगितलं